Hello, my name is Rama Dange. I'm a third year MBBS student, and I'm currently doing my MBBS through AIMS Nagpur, and my all India rank is 2565. ठीक आहे. So yesterday, काल आपण सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये प्रोकॅरियोट्स पूर्ण बघितलं होतं आणि काल आपण युकॅरियोट्स मध्ये सुद्धा सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि एंडोमेम्ब्रेन स्ट्रक्चर्स बघितलेलं होतं. तर आज आपण त्याच्या समोर जाऊया. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. तर मायटोकॉन्ड्रिया काय असतो? तर जर आपण मायटोकॉन्ड्रियाला एका सेलमध्ये बघण्याचा प्रयत्न केला तर ते इझिली विजिबल नसतात, म्हणजे दिसायला नाही येत. तर त्यांना आपल्याला पहिले स्टेन करावं लागतं म्हणजे काही कलर टाकावं लागतं ज्याच्या थ्रू ते आपल्याला विजिबल होणार. ठीक आहे. ते खूप छोटे असतात आणि जी सेल खूप जास्त ऍक्टिव्ह आहे, म्हणजे खूप जास्त काम करते, म्हणजे हे करत असेल किंवा ते करत असेल, म्हणजे काम करते आहे, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल, म्हणजे जी सेल खूप जास्त ऍक्टिव्हिटी करते आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा जो नंबर आहे तो जास्त असतो. ठीक आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्याचे वेगवेगळे शेप आणि साईज असतात, पण युजली आपण कोणत्या साईज बघतो तो असतो सॉसेज शेप. सॉसेज शेप म्हणजे काय? और सिलेंड्रिकल. ठीक आहे. लेंथ हे सगळं थोडंफार लक्षात राहिलेलं बरं. ठीक आहे. तर सॉसेज शेप म्हणजे काय? असा अप्रॉक्सिमेटली असा शेपचा असणार. ठीक आहे. सॉसेज सारखं. ठीक आहे. तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे ना हा डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर म्हणजे काय? त्याला दोन आपण म्हटलं होतं ऑर्गॅनल्स, तर मायटोकॉन्ड्रिया सुद्धा पण एक ऑर्गॅनल आहे, तर त्याला दोन मेम्ब्रेन आहेत. ठीक आहे. इथे आपण डायग्राम मध्ये बघू शकतो. ही आहे आपलं सॉसेज शेप, ऑलमोस्ट अशा शेपचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ही दोन मेम्ब्रेन आपल्याला दिसते. ही आहे आउटर मेम्ब्रेन आणि ही आहे इथे एक इनर मेम्ब्रेन. ठीक आहे. तर त्याला दोन मेम्ब्रेन आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. तर काय होतं की त्याच्यामधली जी ल्युमेन आहे, ल्युमेन म्हणजे काय? त्याच्यामधली जागा ती दोन मध्ये डिवाइड होते. दोन ऍक्वस कंपार्टमेंट, दोन पाणीवाले कंपार्टमेंट मध्ये डिवाइड होते. एक झालं आउटर कंपार्टमेंट, एक झालं इनर कंपार्टमेंट. इनर कंपार्टमेंट म्हणजे ही वाली जागा, ही आहे ती ग्रीन कलरचं जे दिसतंय ना, हे झालं इनर कंपार्टमेंट. ठीक आहे. आणि ही जी आउटर स्पेस आहे ती इंटर मेम्ब्रेन. ठीक. तो ग्रीन जो एरिया दिसतंय ती झाली आपली इनर कंपार्टमेंट. ठीक आहे. तर त्या इनर कंपार्टमेंट मध्ये आपल्याला एक डेन्स होमोजिनियस सबस्टन्स कॉल्ड एज मॅट्रिक्स, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रियाला दोन मेम्ब्रेन आहेत आणि दोन मेम्ब्रेन मधली जी आतमधली जी मेम्ब्रेन आहे त्याच्या अंदर जो फ्लुइड आहे त्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि जी आउटर इनर जी मेम्ब्रेन आहे आपली, जी ही अंदरवाली मेम्ब्रेन आहे ती आपल्याला आपण बाहेर बघितली मेम्ब्रेन ती कशी एकदम, पण जी अंदरची मेम्ब्रेन आहे ड्रॉ इन फोल्डिंग्स असल्यासारखे त्याला. ठीक आहे. तर या इन फोल्डिंग्सला काय म्हणतात? क्रिस्टे. द इनर मेम्ब्रेन फॉर्म्स अ नंबर ऑफ इनफोल्डिंग्स कॉल्ड द क्रिस्टे. म्हणजे ती अंदरच्या बाजूला अशी ही झाली. मिझोझोम बघितलं होतं ना आपण, ती कशी अंदर आल्यासारखी होती मेम्ब्रेन, तसंच आहे हे पण. ही अंदर आल्यासारखी असते मेम्ब्रेन, ज्याला म्हणतो आपण क्रिस्टे. याच्यामुळे त्याचा सरफेस एरिया वाढतो त्याच्यामुळे. ठीक आहे. तर आपण काय बघितलं? दोन मेम्ब्रेन्स आहेत. अंदरवाली मेम्ब्रेन मध्ये इनफोल्डिंग्स आहेत ज्याला आपण काय म्हटलं? क्रिस्टे. आणि त्या अंदरवाल्या मेम्ब्रेनच्या अंदर एक लिक्विड आहे ज्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर जे मेम्ब्रेन्स आहेत आपले त्याच्यामध्ये काही असे एन्झाईम्स असतात, म्हणजे या मेम्ब्रेन्स मध्ये एन्झाईम्स असतात ज्याच्या थ्रू ज्याच्या थ्रू ऍरोबिक रेस्पिरेशन होतं. ऍरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? ऑक्सिजन घ्यायचं आणि त्याच्याने एटीपी प्रोड्यूस करायचं. तर ऑक्सिजन येणार बॉडीमध्ये थ्रू मायटोकॉन्ड्रियामध्ये जाणार आणि हे प्रोसेस करून इकडून एटीपी फॉर्मेशन होईल. ठीक आहे. तर साइट ऑफ ऍरोबिक रेस्पिरेशन
एरोबिक रेस्पिरेशन होतं आणि ती एटीपी फॉर्मेशन करतात. एटीपी म्हणजे एटीपी एक प्रकारची एनर्जी आहे ज्याच्या थ्रू सेलचे काम होतात. जसं आपण बघितलं होतं एटीपी कशामध्ये युज होतं, बघितलं होतं ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एटीपी वापरायचे आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये यायचं. ठीक आहे ना, कारण की असं नॉर्मली काय होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जातात. ठीक आहे, तर आता आपण बघितलं की मायटोकॉन्ड्रियामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं. हाच रिझन आहे त्याच्यामुळे काय होते की एटीपी फॉर्मेशन होते आणि ते पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. ही खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. पॉवर हाऊस ऑफ द सेल, कारण की ते एटीपी प्रोड्यूस करतात. ठीक आहे, अजून पण काही असू शकते मायटोकॉन्ड्रियामध्ये. काय काय असते, डीएनए असते त्याचं स्वतःचं, आरएनए मॉलिक्युल्स असतात, रायबोझोम्स असतात. रायबोझोम्स कोणते असतात, 70S टाईप. आपण बघितलं होतं की रायबोझोम 2 प्रकारचे असतात, एक 70S आणि एक 80S. 80S युकॅरिओटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात आणि 70S प्रोकॅरिओटिक सेलमध्ये. ठीक आहे, जे सायटोप्लाझम मध्ये असतात. पण आता आपण काय बघत आहोत, युकॅरिओटिक सेलमध्ये काय असतात, आपल्याकडे 80S रायबोझोम्स असतात. ठीक आहे, पण जे ऑर्गॅनल आहे आपण म्हणतो काय, मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यामध्ये पण रायबोझोम्स अंतरमध्ये प्रेझेन्स आहे, पण ते कोणते टाईपचे आहेत, 70S. म्हणून ही गोष्ट विसरायची नाही. इथे कोणते रायबोझोम्स आहे, युकॅरिओटिक सेलच्या अंदरमध्ये 80S रायबोझोम्स आहेत, पण मायटोकॉन्ड्रियामध्ये 70S रायबोझोम्स आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये मदत करतात रायबोझोम्स. आणि मायटोकॉन्ड्रिया अजून मायटोकॉन्ड्रियाला तयार करू शकते, काय करून, फिजन म्हणजे काय, हा मायटोकॉन्ड्रिया ब्रेक होणार आणि 2 मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होणार, याला म्हणणार फिजन. ठीक आहे, आता याच्यानंतर आहे आपलं दुसरं ऑर्गॅन, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स, जो आहे प्लास्टिड्स. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट्स अँड युग्लिनॉइड्स आणि प्लांट सेल मध्ये प्लास्टिड्स प्रेझेंट असतात, अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट नसतात. आपण बघितलं होतं काय काय प्रेझेंट असतो प्लांट सेल्स मध्ये, सेल वॉल प्रेझेंट असते. म्हणजे प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये डिफरन्शिएटिंग काय होते, 2-3 पॉइंट्स. सेल वॉल प्रेझेंट असतो, आपलं प्लास्टिड्स प्रेझेंट असतात, आणि काय असतं, लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल. आणि अॅनिमल मध्ये हे 3ही नसतात. आणि अॅनिमल मध्ये काय असतं, सेंट्रिओल्स. आपण बघितलं होतं हे सगळं आधीच. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आपलं प्लास्टिड्स बघत आहोत आपण. तर प्लास्टिड्स कुठे, प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि युग्लिनॉइड्स मध्ये प्रेझेंट आहेत. आणि ते खूप मोठे असतात की इझिली विजिबल असतात मायक्रोस्कोप थ्रू. ठीक आहे, इझिली विजिबल म्हणजे लवकर आपण डायरेक्टली पाहून आपण कळू शकते की हे प्लास्टिड्स आहेत असं म्हणून. त्याच्यानंतर यांच्यामध्ये छोटे छोटे पिगमेंट्स असतात. पिगमेंट्स म्हणजे अशा वस्तू जे त्याला कलर देतात. तर त्याच्या थ्रू म्हणजे आपण म्हटलं की हे प्लास्टिड्स आहे, प्लास्टिड्स मध्ये पिगमेंट्स आहेत. त्या पिगमेंट्सच्या बेसिसवर आपण प्लास्टिड्सला 3 मध्ये डिवाइड केलं. एक आहे क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. ठीक आहे, आता क्लोरोप्लास्टच्या नावातच आहे, याच्यामध्ये काय असणार, क्लोरोफिल आणि कॅरोटिनाइड पिगमेंट्स असतात. ठीक आहे, आणि ते काय करतात, एनर्जीला ट्रॅप करतात, म्हणजे जमा करतात आणि फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिस म्हणजे आपल्याला माहित आहे, बाहेरचं CO2, लाईट, वॉटर हे सगळं घेऊन आपण ऑक्सिजन, फूड हे प्रोड्यूस करतो आपल्या प्लांटसाठी, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. ठीक आहे, तर काय होते 3 प्रकार, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतं, क्लोरोफिल आणि कॅरोटिनाइड पिगमेंट्स. कॅरोटिनाइड पिगमेंट्स मध्ये काय असते, एक असू शकतो आपल्याकडे लायकोपिन जो लाल रंगाचा असतो, झॅन्थोफिल जो येलो रंगाचा असतो, आणि कॅरोटीन जो ऑरेंज टू रेड कलरचा असतो. ठीक आहे, हे कलर्स लक्षात ठेवायचे. युजली असं झॅन्थोफिल विचारला जातो येलो साठी, कोणता कलर प्रोड्यूस करतो झॅन्थोफिल बा असं. ठीक आहे, इथे लिहिलंय बघ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं क्रोमोप्लास्ट. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे क्रोमोप्लास्ट मध्ये काय असतात, कॅरोटिनाइड पिगमेंट्स. बघ, क्लोरोप्लास्ट मध्ये पण कॅरोटिनाइड पिगमेंट्स आहेत आणि क्रोमोप्लास्ट मध्ये सुद्धा कॅरोटिनाइड पिगमेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये एक असते कॅरोटीन, झॅन्थोफिल असं, आणि लायकोपिन. आता मी इथे जे सांगितलं ना लायकोपिन, हे पण असतात. ठीक आहे, आणि
हे कलर्स पहा, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. नावामध्ये क्लोरोप्लास्ट तर युजली ग्रीन असतो, ठीक आहे, तो ग्रीन असतो क्लोरोप्लास्ट, म्हणजे क्लोरोफिल असल्यामुळे तो ग्रीन झाला. क्रोमोप्लास्ट मध्ये आपण म्हटलं येलो, ऑरेंज आणि रेड कलर. येलो, ऑरेंज आणि रेड कलर मध्ये असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण, ठीक आहे, तर येलो, ऑरेंज आणि रेड कलर मध्ये असतात. क्लोरोप्लास्ट ग्रीन कलर मध्ये असतात. आता हे ल्युकोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट काय असतात, ते असतात कलरलेस. कलर म्हणजे त्यांना कलरच नसतो बिलकुल, ठीक आहे, आणि ते काय करतात, न्यूट्रिएंट्सला जमा करून ठेवतात. आता यांच्यामध्ये पण 3-4 प्रकार आहे, आपण बघूया. एक आहे, 3 प्रकार आहे ल्युकोप्लास्ट मध्ये. अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्ट काय करतं, कार्बोहायड्रेटला स्टोअर करतो, कार्बोहायड्रेट, स्टार्च. एक्झाम्पल पोटॅटो. एक असतात इलायोप्लास्ट, जे काय करतात, ऑइल आणि फॅटला स्टोअर करतात, आपल्या अंदर जमा करतात. आणि अल्युरोप्लास्ट, ते काय करतात, प्रोटीन्स. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की अमायलोप्लास्ट, मॅच द फॉलोइंग क्वेश्चन येणार. इथे अमायलोप्लास्ट लिहिलं राहणार, इलायोप्लास्ट लिहिलं राहणार आणि अल्युरोप्लास्ट लिहिलं राहणार. समोर ऑप्शन्स लिहिले असतील, एज अ स्टार्च, फॅट्स अँड ऑइल्स, प्रोटीन्स, असे 3 ऑप्शन लिहिले असतील. मग तुम्हाला जोडायचं आहे कोणतं कशाला. तर हे काय असतं, मॅच द फॉलोइंग अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे क्लोरोप्लास्ट आहेत, हे मेजॉरिटी ऑफ द क्लोरोप्लास्ट हे आपल्या ग्रीन प्लांट्स आर फाउंड इन द मेसोफिल सेल्स ऑफ द लीव्स. मेसोफिल सेल्स असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. आणि त्यांचं साईज अराउंड लेंथ 5 to 10 नॅनोमीटर, मायक्रोमीटर, आणि विथ 2 to 4 मायक्रोमीटर. हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये. यांचा शेप इम्पॉर्टंट आहे, लेन्स शेप, ओव्हल. लेन्स शेप म्हणजे आपल्या लेन्स सारखं, ओव्हल म्हणजे असा ओव्हल असा शेप, ठीक आहे. डिस्कॉइड, डिस्कॉइड असं म्हणजे त्याला विड्थ पण असणार, ठीक आहे, ठीक आहे. विड्थ म्हणजे अशी उंची, काय म्हणतो विड्थला आपण, जाडी, जाडी, ठीक आहे. असं असू, एका सेलमध्ये एकच प्लास्टिड असू शकतो किंवा भरपूर सारे प्लास्टिड असू शकतो. तर क्लॅमिडोमोनास जे असते त्याच्यामध्ये एकच प्लास्टिड असतो, आणि जो ग्रीन अल्गी असते तर ते पर सेलमध्ये 20 ते 40 प्लास्टिड असू शकतात, ठीक आहे. आता आपण बघितलं होतं की मायटोकॉन्ड्रिया जो होता तो पण डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर होता. तसाच प्लास्टिड सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर, ठीक आहे. आता या प्लास्टिड मध्ये काय काय असतो आपण आता बघू. तर या प्लास्टिडच्या अंदर ही डबल लेअर जी मेम्ब्रेन आहे, या 2 लेअरच्या अंदरच्या बाजूला काय असते, त्याचं स्ट्रोमा, त्याला म्हणतात स्ट्रोमा, ठीक आहे. तर ठीक आहे, तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, मॅट्रिक्स. प्लास्टिड मध्ये काय आहे, स्ट्रोमा. हे 2 डिफरंट आहे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे, ठीक आहे. तर याच्या अंदर आहे स्ट्रोमा. स्ट्रोमाच्या अंदर आपण बघत आहोत, आता या डायग्राम कडे लक्ष द्यायचं. हे छोटे छोटे आपण बघले, हे बघा, याच्यामध्ये आपण बघत आहोत की छोटे 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 डिस्क आहे, ते खूप सारे असे लागलेले आहेत, तसे एकच्या खाली एक, असे तसे खाली असं, ठीक आहे. जी डिस्क आयलेट, आणि याला काय म्हणायचं, स्ट्रोमा लॅमिले, ठीक आहे. तर काय काय बघितलं आपण, हा आहे प्लास्टिड. प्लास्टिडला 2 मेम्ब्रेन आहे, एकच्या अंदर एक. त्याच्यानंतर आपण बघितली की एक एक डिस्कला काय म्हणतो आपण, थायलेकॉइड. त्याच्यानंतर ही पूर्ण अशी एकच्या वर एक लावली की त्याला काय म्हणायचं आपण त्याला ग्राना. आणि या दोघांना जोडणारं काय, स्ट्रोमा लॅमिले, ठीक आहे, लॅमिले, ठीक आहे. आणि ही पूर्ण स्पेसला काय म्हटलं होतं आपण, स्ट्रोमा. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये अजून काय होतं, इनफोल्डिंग्स, त्याला काय म्हटलं होतं आपण, क्रिस्टे, ठीक आहे.
आणि जी स्ट्रोमा असते त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स असतात ज्याच्यामुळे आपण कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन सिंथेसिस होते जिथे. ठीक आहे. आता आपल्या प्लास्टिक मध्ये पण असतील काही वस्तू, जसं आपला डीएनए आहे, रायबोझोम्स आहेत. ठीक आहे. आता हे जे क्लोरोफिल पिगमेंट्स आपण मगाशी म्हटलं की प्लास्टिड्स मध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात, दे बिअर सम स्पेसिफिक पिगमेंट्स. हे पिगमेंट्स कशामध्ये प्रेझेंट आहेत? थायलेकॉइड्स. थायलेकॉइड्स मध्ये कोणत्या क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द थायलेकॉइड्स. जे क्लोरोफिल पिगमेंट्स आपण बघितले ते कशामध्ये प्रेझेंट आहेत? आपले थायलेकॉइड्स मध्ये. आणि रायबोझोम सुद्धा प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि ते रायबोझोम कोणते? 70S टाईप. आपण बघितलं होतं, मी सांगितलं कॅरिओटाइपच्या सायटोप्लाझम मध्ये 80S असं मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण होतं आणि प्लास्टिड मध्ये पण आहे. ठीक आहे. आता आपण शिकणार रायबोझोम्स. ठीक आहे. तर रायबोझोम जो आहे तो खूप छोटासा स्ट्रक्चर होता, ग्रॅन्युलर स्ट्रक्चर होता. तर त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी यांनी 1950 केलं. तेव्हाच वाटतं याच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. याला पूर्ण याला काय म्हणतो आपण? रायबोझोम. तर याचे 2 युनिट आहे. तर लार्जर आणि स्मॉलर युनिट. तर युकॅरिओटिक सेल जो आहे त्याच्यामध्ये 80S रायबोझोम असतात आणि प्रोकॅरिओटिक सेल मध्ये 70S रायबोझोम्स असतात. आणि मोठा आणि छोटा युनिट आपण म्हटलं, तुम्ही सांगितलं होतं एस काय आहे? काय आहे एस? काय असते? स्वेटबॉक्स युनिट. स्वेटबॉक्स युनिट. आणि या कशाला स्टँड करतो? सेडिमेंटेशन कोइफिशियंट. याच्यावर सरळ डायरेक्ट क्वेश्चन येतो की एस काय असतो? स्वेटबॉक्स युनिट. हा काय डिनोट करते? सेडिमेंटेशन कोइफिशियंट. म्हणजे ऍक्च्युअली काय मेजर करते? त्याची डेन्सिटी आणि साईज. ठीक आहे. आता युकॅरिओटिक सेलचा कोणता होता? 80S. त्याच्या. ठीक आहे. झालं. रायबोझोम सेट करता. त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट इंक्लुजन बॉडी म्हणजे आपली ऑर्गेनल जो आहे सायटोस्केलेटन. आता सायटोस्केलेटन काय आहे? सायटोस्केलेटन हा फिलामेंटस प्रोटीनेशियस स्ट्रक्चर. फिलामेंटस प्रोटीनेशियस स्ट्रक्चर म्हणजे असं फिलामेंट सारखं असणार. हे काय असणार? तुमच्या सायटोप्लाझम मध्ये असं प्रेझेंट असणार. हे काय करतं? आपली जी सेल आहे तिला मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी आणि मेंटेनन्स ऑफ द शेप म्हणजे त्याला सपोर्ट देतं, त्याला इकडे तिकडे मूव्ह करू देतं आणि त्याला एक प्रॉपर शेप असा देतो. त्याला आपण काय म्हणायचं? सायटोस्केलेटन. या सायटोस्केलेटनच्या अंदर काय काय असतात? मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. आता हे आपण नंतर बघू. ठीक आहे. हे फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय काय असते? मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. ठीक आहे. याच्यानंतर आला आपण नेक्स्ट सिलिया आणि फ्लॅजेला. सिलिया आणि फ्लॅजेला आपण प्रोकॅरिओट्स मध्ये पण बघितलं होतं. पण सिलिया आणि फ्लॅजेला प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओट्सचा डिफरंट असतो. काय सेम असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओट्स मध्ये त्यांची प्लाझ्मा मेम्ब्रेन सिमिलर असते. ठीक आहे. तर आता आपण बघणार सिलिया आणि फ्लॅजेला. तर सिलिया काय आहे? हेअर लाईक आउटग्रोथ्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचे हेअर लाईक आउटग्रोथ्स आहेत. ठीक आहे. ही सिलिया झाली. ठीक आहे. Cilia are small structures which work like oars, causing the movement of either the cell or the surrounding fluid. म्हणजे सिलिया काय करतं? हे हेअर लाईक छोटे छोटे ग्रोथ्स आहे. हे काय करतं? स्वतःला मूव्ह करतं किंवा बाजूचे सराउंडिंग जे फ्लुइड आहे त्याला मूव्ह करतात. आता फ्लॅजिला काय आहे? फ्लॅजिला पण तसंच आहे, पण ते काय आहे? लॉंग आहे, खूप लॉंग आहे. ते काय करतं? मुवमेंटसाठी असतात ते फ्लॅजिला. आपण बघितलं होतं प्रोकॅरिओटिक मध्ये आपण आहे, पण ते खूप जास्त डिफरंट आहे. आता आपण बघू. ठीक आहे. तर फ्लॅजेला मोठा आहे आणि सिलिया छोटा छोटा आहे. ठीक आहे. आणि यांना हेअर लाईक ग्रोथ्स म्हणतात सिलियाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं, आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी मध्ये आपण सिलिया बघितला. तर आता आपल्याला माहित पडलं की त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन कव्हर आहे. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण काय म्हटलं? म्हणजे त्याला फक्त एक प्लाझ्मा मेम्ब्रेन कव्हर्ड आहे.
आणि त्याच्या पूर्ण कोअरला आपण ऍक्झोनिम असे म्हणतो. ठीक आहे, तर त्याला एक प्लाझ्मा मेम्ब्रेन कव्हर्ड आहे आणि त्याच्या कोअरला आपण ऍक्झोनिम म्हणतो. आता आपण बघू त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे, हे आहे त्याचं स्ट्रक्चर. इथे आपल्याला काय दिसतंय, हे पेरिफरल मायक्रोट्युब्युल्स दिसतात. हे दोन दोनच्या जोडीने चालले जे हे आहेत तुमचे पेरिफरल मायक्रोट्युब्युल्स. हे काय डबलेट्सच्या फॉर्म मध्ये, म्हणजे दोघे जण सोबत चालले. त्याच्यानंतर हे सेंटर मध्ये आपल्याला बघवतो आपण सेंट्रल मायक्रोट्युब्युल. ठीक आहे, आणि हे याला कव्हर करणारा हे रेड कलरचं दिसते आपल्याला सेंट्रल शीथ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघतो की हे दोन जे डबलेट्स आहेत यांना जोडणारं, एका सोबत दुसऱ्यासोबत जोडणारं, एक दुसऱ्यांसोबत जोडणारं, याला काय म्हणायचं, इंटर डबलेट ब्रिज. कारण की हे डबलेट्स आहेत, तर इंटर डबलेट ब्रिज झालं. आता बघ याच्यामध्ये आपण अजून काय बघू शकतो की ही जी सेंट्रल शीट आपण बघितली, जी सेंट्रल मायक्रोट्युब्युल्सला जोडत आहे, त्याला जोडत असणाऱ्या हे मायक्रोट्युब्युल्स जे आहेत, डबलेट्स जे आहेत आपले, त्याच्यामधून एक असं स्पोक सारखं निघत आहे, एक बाहेर असं काहीतरी, ते जे तुझ्या याला जोडत आहे सेंट्रल शीटला, याला काय म्हणायचं आता, याला म्हणायचं रेडियल स्पोक्स. ठीक आहे, हे बघ रेडियल स्पोक, ही जी डबलेट्स मधून कोणत्याही एका डबलेट ही डबलेट आहे, हे दोन आहेत मायक्रोट्युब्युल, तर कोणत्याही एक मायक्रोट्युब्युल मधून एक असं वायर सारखं बाहेर निघत आहे, त्याला म्हणायचं रेडियल स्पोक. ठीक आहे, आता ते रेडियल स्पोक कशाला कनेक्टेड आहे, सेंट्रल शीथला. मध्ये काय आहेत, दोन सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स, म्हणजे आपण बघितलं सायटोस्केलेटन तसंच आहे. इथे दोन मायक्रोट्युब्युल्स आहेत सेंटरमध्ये, त्याच्या भोवताल सगळे 9 डबलेट्स आहेत आपल्याकडे, पेरिफरल डबलेट्स, पेरिफरल मायक्रोट्युब्युलर डबलेट्स. ठीक आहे, हे डबल 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 इथे दिसते ना आपल्याला, डबल 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 डबल, किती आहे ते 9, आणि अंदर किती आहे ते 2. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये काय, इंटर डबलेट ब्रिज. हे काय आहे, रेडियल स्पोक. हे काय आहे, सेंट्रल शीथ, ज्याच्याने काय जोडले, रेडियल स्पोक. ठीक आहे, ही काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि या पूर्ण स्ट्रक्चर याला कोअरला काय म्हणतो आपण, ऍक्झोनिम. ठीक आहे, आणि जे सेंट्रल वाले आहेत जे मायक्रोट्युब्युल्स, ते पण एक दुसऱ्यांसोबत कनेक्टेड आहे, म्हणजे ओव्हरऑल स्ट्रक्चर कनेक्टेड झालं आपलं तयार. ठीक आहे, आपण बघितलं सगळं. तर या अरेंजमेंटला 9+2 अरे म्हणतात. याला स्ट्रक्चरला नाव आहे 9+2 अरे. हे काय आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि 1 आणि 2, तर 9+2 अरेंजमेंट. सो 9+2 अरे. तर असं लक्षात ठेवायचं, सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये 9+2 अरे असतं. आपण असं काहीच नाही शिकलो प्रोकॅरियोट्स मध्ये, यांचं पूर्ण वेगळं आहे. हे आपण कशामध्ये पाहलो, इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ मध्ये दिसतंय आपल्याला इथे, आणि हे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं त्याचं. ठीक आहे, हे झालं आपलं सिलिया आणि फ्लॅजेला. त्याच्यानंतर दुसरं आता ऑर्गॅनल आहे आपल्याकडे, सेंट्रोझोम अँड सेंट्रिओल्स. सेंट्रोझोम काय आहे, आता सेंट्रिओल्स काय आहे हे आपण बघू. सेंट्रिओल्स म्हणजे, सेंट्रोझोम काय आहे, हे दोन सेंट्रिओल्स आहेत आपल्याकडे. ही एक सेंट्रिओल झाली आणि ही एक सेंट्रिओल झाली. ठीक आहे, तर ही जे पूर्ण कॉम्प्लेक्स आहे, ठीक आहे, ही दोन सेंट्रिओल्स आणि हे याच्या बाजूचे जे अमॉर्फस लिक्विड आहे, या पूर्ण याला सेंट्रोझोम म्हणायचं. ठीक आहे, तर सेंट्रोझोम इज अन ऑर्गॅनल युजली कंटेनिंग 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स कॉल्ड सेंट्रिओल्स. म्हणजे 2 सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आपण बघितले, हे आहेत तुमचे सेंट्रिओल, आणि हे पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणायचं, सेंट्रोझोम. दे आर सराउंडेड बाय अमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल्स. म्हणजे हे आपले सेंट्रिओल्स, यांच्या भोवती काहीतरी स्पेस आहे ज्याला अमॉर्फस मटेरियल आहे इथे, आणि या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणायचं, सेंट्रोझोम. तर सेंट्रिओल्स काय, फक्त हे ट्युबुलर स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत ते नेहमी आपल्या एक दुसऱ्यांसोबत 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करतात. ठीक आहे, परपेंडिक्युलर असतात. आणि जो सेंट्रिओल्स जो आहे त्याचं स्ट्रक्चर कार्टव्हील सारखं असतं. आता मी इथे दाखवलंय, इथे मी दाखवते, हे बघ, हे आहे तुझं सेंट्रिओल. ठीक आहे, आपण आता बघ सिलिया आणि फ्लॅजेलाचं आपण स्ट्रक्चर बघितलं, सिलिया और फ्लॅजेलाचा. आता याचं स्ट्रक्चर बघायचं. हे काय आपलं सेंट्रिओल. इथे आपण बघतो की हे जे आहे
हे आपले तिकडे 3 होते, तिथे 2 होते, इथे काय 3. तर हे काय झाले ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरकनेक्टिंग डिश तर आहे इथे पण. जो सेंटर होता तिथे काय होते 2 मायक्रोट्युब्युल्स होते, 2 सेंट्रल मायक्रोट्युब्युल्स. इथे काय काहीच नाहीये. तर या पूर्ण सेंट्रल एरियाला हब म्हटलेलं आहे. आणि मग काय आपण बघितलं ते तिथे एक जो ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल्स आहे त्याच्यामधून कोणताही एक मायक्रोट्युब्युल इकडे शीट सोबत जोडून असतो, त्याला आपण काय म्हटलं तर रेडियल स्पोक. तर इथे पण स्पोक्स असणार. इथे पण किती स्पोक्स असणार 9, कारण की हे बाहेरचे ट्रिपलेट्स किती आहेत 9. अंदर काय आहे काहीच नाही. तिथे काय होतं अंदरचे बाहेरचे 9 होते, बाहेरचे 9 होते, अंदरचे 2 होते, तर म्हणून आपण त्याला 9+2 म्हणायचो. इथे काय इथे पण 9 आहे पण अंदर तर काहीच नाहीये, तर इथे 9+0. तर हे काय असेल 9+0 अरेंजमेंट. हे लक्षात ठेवायचं, हे डिफरन्स पॉइंट आहे दोघांमध्ये. ठीक आहे. इथे काय झालं 9+0 अरेंजमेंट. आपण काय बघितलं, आपण बघितलं की 9 इव्हनली स्पेस पेरिफेरल फिब्रिल्स ऑफ ट्युब्युलिन प्रोटीन. तर हे जे आहे हे मायक्रोट्युब्युल्स जे आहेत ते ट्युब्युलिन प्रोटीनने बनलेले आहेत. पेरिफेरल ट्युब्युल्स ट्रिपलेट आपण बघितलं 3 आहेत म्हणजे ट्रिपलेट झालं. प्रोटीनेशियस सबस्टन्स हे मध्ये बघितलं आपण, ज्याच्यामध्ये कोणतंच मायक्रोट्युब्युल नव्हतं ते काय असते प्रोटीनेशियस असते, त्याला आपण काय म्हटलं हब. आणि आपण स्पोक्स बघितले, जे ट्रिपलेट होतं ते असे बाहेर काढत होते, त्याला आपण काय म्हटलं होतं स्पोक्स. ठीक आहे, ते पण प्रोटीनचं बनलेलं आहे. झालं. आता हे सेंट्रिओलचं काम काय आहे, सेंट्रिओल म्हणजे आपलं पूर्ण सेंट्रोझोम ऍक्ट्स ऍज बेसल बॉडी of cilia and flagella and spindle fibers that glues to spindle apparatus during cell division in animal cells. हा, तर काय असते की आपण बघितलं होतं आपली जी म्हणजे काय म्हणतो आपलं फ्लॅजेला जो असतो त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट बघितले होते, एक हुक, एक बेसल बॉडी आणि एक फिलामेंट. तर याचं बेसल बॉडी जी होती आपली ती आता याच्यामध्ये ही बेसल बॉडी बनते सिलिया आणि फ्लॅजेलाची. तर सेंट्रोझोम इज द बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. ठीक आहे. आणि स्पिंडल फायबर्स अपॅरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन ॲनिमल सेल. ते स्पिंडल फायबर्स जे आहे ना, सेल डिव्हिजन जेव्हा होत असतो ना तेव्हा क्रोमोझोम्स जे असतात त्याच्या थ्रू इथे यांच्या कनेक्शन थ्रू स्पिंडल फायबर्स अरेंज होतात. ते स्पिंडल फायबर्स सुद्धा सेंट्रोझोम थ्रू येतात. ठीक आहे, झालं तेवढंच. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट ऑर्गॅनल आपल्याकडे. काय आलं आपल्याकडे न्यूक्लियस. तर न्यूक्लियस as a cell organelle was described by Robert Brown as early as 1831. म्हणजे आपण बघितलं होतं 3 सायंटिस्ट. एक काय होतं रॉबर्ट हुक, ज्यांनी सेल डिस्कव्हर केली होती डेड सेल. कशामध्ये कॉर्क स्लाइस मध्ये, आणि त्यांनी मायक्रोस्कोप मध्ये बघितलं होतं आणि तो हनीकॉम लाईक स्ट्रक्चर होता इन द इयर 1665. मग आपण अँटोन व्हॉन लिओनहुक बघितलं ज्याने लिव्हिंग सेल डिस्कव्हर केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की रॉबर्ट ब्राउन आहे ज्यांनी त्यांनी न्यूक्लियस फाइंड केलं होतं. ठीक आहे. तर न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन द इयर 1831. ठीक आहे. आता न्यूक्लियसच्या अंदर काय असतं क्रोमॅटिन, जो एका बेसिक टायनी कोणी स्टेन केला होता, फ्लेमिंगने डिस्कव्हर केलं होतं की त्याच्यामध्ये काय असतं क्रोमॅटिन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की जो इंटरफेज असतो, इंटरफेज न्यूक्लियस म्हणजे काय, आता आपल्याकडे ही सेल आहे, ही डिवाइड होणार 2 सेलमध्ये. पण जो मधातला टाइम आहे जेव्हा ती सेल काहीच नाही करत आहे, त्या टाइम मध्ये जो आपला क्रोमॅटिन असतो तो खूपच एक्सटेंडेड असं वायर सारखं असं एलॉंगेटेड असं काहीतरी असते. ते ऑर्गनाइज नसतं. ऑर्गनाइज्ड म्हणजे बघ, जेव्हा सेल डिव्हिजन मध्ये जाते तेव्हा तो जो क्रोमॅटिन मटेरियल आहे तो असं प्रॉपर अरेंज होतो क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये. याला म्हणतात क्रोमोझोम. हा स्ट्रक्चर असते क्रोमोझोम. हा असते क्रोमोझोम स्ट्रक्चर. ठीक आहे. तर जेव्हा डिवाइड करत असते सेल तेव्हा तो क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये असतो, आणि जेव्हा नॉन डिवाइडिंग सेल असते तेव्हा तो क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. तर क्रोमॅटिन आणि काय काय असतं न्यूक्लियसच्या अंदर, क्रोमॅटिन असतो, न्यूक्लिअर मॅट्रिक्स असतो, आणि काय असतो न्यूक्लिओलाय. आता जर
आपली सेल खूप जास्त डिवाइड करत असती तर त्याच्यामध्ये न्यूक्लियर खूप जास्त ऍक्टिव्ह असा असतो. ठीक आहे. आता आपण बघितलं की न्यूक्लियस मध्ये पण 2 लेयर्स असतात. 2 पॅरलल मेम्ब्रेन्स, म्हणजे आपल्या न्यूक्लियस सुद्धा 2 मेम्ब्रेननी बाउंड आहे आणि त्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये असते आपल्याला पेरी न्यूक्लिअर स्पेस. आता नावातच आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, तर पेरी न्यूक्लिअर स्पेस. ठीक आहे. तर हे काय करतं, जी आपली मेम्ब्रेन्स आहेत ती काय करतात, बाहेरच्या वस्तूंना आतमध्ये येऊ देत नाही किंवा अंदरच्या वस्तूंना बाहेर जाऊ देत नाही. जे कामाचं असतं तेच येऊ देतं. ठीक आहे. तर आपल्याला काय म्हटलं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसते इथे आपल्याला. ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी अप्रिशिएट करणं थोडं कठीण असू शकतं कोणाला. हे आहे आपलं न्यूक्लिओलस. ठीक आहे. हे आहे आपलं न्यूक्लिओप्लाझ्म. न्यूक्लिअर मॅट्रिक्सच न्यूक्लिओप्लाझ्म म्हणतात. ठीक आहे. न्यूक्लिअर पोर आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेन तर माहिती आहे, न्यूक्लिअर पोर बघू आपण काय असतं नंतर. तर न्यूक्लिअर पोर काय आहे एक्झॅक्टली आपण बघू. ज्या 2 मेम्ब्रेन आपण बघितल्या अशा ज्या 2 मेम्ब्रेन होत्या आपल्या न्यूक्लियसला, त्या मध्ये मध्ये अशा तुटलेल्या असू शकतात. म्हणजे इकडची ही मेम्ब्रेन अशी आणि इकडची मेम्ब्रेन ही अशी. इथे मध्ये एक स्पेस बनलेली आहे. आता ही स्पेस कशासाठी बनली आहे, ती स्पेस काय करतात, त्याच्यामधून RNA आणि प्रोटीन अंदर बाहेर होतं. म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोटीन जातं आणि म्हणजे जाणं येणं करते, म्हणजे प्रोटीन आणि RNA येणं जाणं करतात त्या स्पेस थ्रू. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण युजली आपण जर बघितलं, नेहमी काय असतं की एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतो सहसा. पण पुष्कळ सारे पण न्यूक्लियस असू शकतात. असं काही नाही की जास्त न्यूक्लियस नाही. जेवढा ऍक्टिव्ह असेल तेवढा न्यूक्लियस पण जास्त असू शकतो. तर जे सेल ज्यांच्यामध्ये मोर दॅन 1 न्यूक्लियस आहे, एक सेलमध्ये मोर दॅन 1 न्यूक्लियस, तर त्या कोणकोणत्या सेल आहे, जसं फंगी, अल्गी, प्लांट्स, प्रोटोझोआ आणि अॅनिमल्स. याचे नाव लक्षात ठेवायची गरज नाही, पण मी असंच ऍज एक्झाम्पल म्हणून देऊन ठेवलेलं आहे. रायझोपस आणि पेनिसिलियम लक्षात ठेवायची गरज नाहीये. पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की एका सिंगल सेलमध्ये मोर दॅन 1 न्यूक्लियस म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड सेल कशामध्ये प्रेझेंट असू शकते. एक तर आहे फंगी, दुसरा आहे अल्गी, तिसरा आहे प्रोटोझोआ, चौथा आहे प्लांट्स, 5 आहे अॅनिमल्स. अॅनिमल्स मध्ये पण स्केलेटल मसल सेल्स आणि ऑस्टिओक्लास्ट ऑफ मॅमल्स या सगळ्या सेलमध्ये प्रेझेंट असू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, सम मॅच्युअर सेल्स इवन लॅक न्यूक्लियस. एक्झाम्पल, इरिथ्रोसाइट्स ऑफ मेनी मॅमल्स अँड सिव्ह ट्यूब सेल्स ऑफ वॅस्क्युलर प्लांट्स. वुड यू कन्सिडर दिस लिव्हिंग एज these cells as living? आता जी सिव्ह ट्यूब सेल्स असते ना, ती तुम्ही दुसऱ्या चॅप्टर मध्ये शिकणार. पण जी इरिथ्रोसाइट्स असते ती तर आपल्याला माहिती आहे, लाल पेशी जे मी सांगितलं होतं. तर त्याला न्यूक्लियस नाही, तर त्याला तू जिवंत म्हणशील की काय. हा, तर रेड ब्लड सेल्सला आपण जिवंत म्हणतो. का बरं, कारण की त्याच्यामध्ये लिव्हिंगच्या पूर्ण ऍक्टिव्हिटीज होतात. त्याच्यामध्ये काही काही सेल्युलर ऍक्टिव्हिटीज चालू असतात आणि आपल्याला हे पण माहिती आहे की एक RBC 120 दिवस जिवंत असते. म्हणजे काय झालं, ती जिवंत असते. ठीक आहे. सो दीज आर कन्सिडर्ड एज लिव्हिंग. आणि तसंच सिव्ह ट्यूब सेल्स सुद्धा पण लिव्हिंग असतात. ठीक आहे, जेव्हा की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. ठीक आहे. आता आपण न्यूक्लियस बघतो. त्याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझ्म होता. न्यूक्लिओप्लाझ्म म्हणजे न्यूक्लिअर मॅट्रिक्स जे त्याच्यामधलं फ्लुइड आहे त्याला न्यूक्लिओप्लाझ्म म्हटलं. त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लिओलस आणि क्रोमॅटिन. न्यूक्लिओलाय काय आहे, स्पेशलाइज स्पेरिकल स्ट्रक्चर. स्पेरिकल म्हणजे गोल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस होतो. काय होतो, RNA सिंथेसिस, ऍक्टिव्ह रायबोझोमल RNA सिंथेसिस. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याला लक्षात ठेवायचं. काय होतं हे एक्झॅक्टली, हे पॉइंट खूप इम्पॉर्टंट असतात. कोण काय करतं हे इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. जेवढे जास्त न्यूक्लियर तेवढं जास्त आपण हे सांगू शकतो की सेल खूप जास्त काम करते, म्हणजे प्रोटीन सिंथेसिस खूप जास्त होत आहे सेलमध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये मोर नंबर ऑफ न्यूक्लियर प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता मी म्हटलं होतं की जेव्हा सेल नॉन डिवायडिंग आहे, म्हणजे डिवाइड नाही करत आहे, तर तेव्हा काय असतं, जो आपला त्याला काय म्हणतात, क्रोमॅटिन म्हटलं होतं. पण जेव्हा सेल डिव्हिजन करत आहे,
तेव्हा सेल मधला जो डीएनए मटेरियल होता, जेनेटिक मटेरियल, तो क्रोमोझोम्सच्या फॉर्म मध्ये येतो. ठीक आहे, क्रोमोझोम्सच्या फॉर्म मध्ये. कसं? या फॉर्म मध्ये येतात. ठीक आहे. तर तेव्हा क्रोमॅटिन मध्ये काय काय असतो? डीएनए असतो, काही प्रोटीन्स असतात ज्यांना आपण काय म्हणतो, हिस्टोन्स म्हणतो. अजून दुसरे पण नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि आरएनए सुद्धा असतो. तर क्रोमॅटिन मध्ये काय असते? डीएनए, हिस्टोन, नॉन हिस्टोन प्रोटीन्स आणि आरएनए. ठीक आहे. आणि आपला जो जेनेटिक मटेरियल आहे तो किती मोठा आहे? 2 मीटर लॉंग आहे, 2 मीटर्स लॉंग. आणि तो इतका जास्त असं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतो की आपल्याला लक्षात पण येत नाही. तो 2 मीटर्स लॉंग डीएनए मटेरियल असतो, जो की डिव्हिजनच्या टाइम मध्ये क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये क्रिएट होतो. किती? 23 पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स. तर इथे दिलाय 23 पेयर्स क्रोमोझोम. ठीक आहे. आणि टोटल नंबर 46. ठीक आहे. हे झालं आपलं क्रोमोझोम. आता ही क्रोमोझोम आहे, ही सिंगल आणि ही, तर हे दोन एका जागेवर जोडून असतात असं. तर या सेंट्रोमियरवर, हा सेंट्रोमियर झाला क्रोमोझोमचा, त्यांच्या दोनही साइडला एक डिस्क लाईक सबस्टन्स प्रेझेंट आहे, स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. त्याला काय म्हणणार? कायनेटोकोर. आता कायनेटोकोर आपण हा नंतर येईल डिटेलमध्ये. आता इथे डिटेलमध्ये करण्याची गरज नाही. ठीक आहे. तर हा सेंट्रोमेअर, जिथे हे दोन आर्म्स जे आहेत ते जोडून आहे, त्याला म्हटलं आपण सेंट्रोमेअर. आणि त्याच्यावर डिस्क लाईक सबस्टन्स स्ट्रक्चर आहे, त्याला आपण कायनेटोकोर. त्याच्यानंतर आता सेंट्रोमेअर कसा असू शकतो? एक तर तो मध्ये लागेल किंवा बाजूला कुठे पण जोडू शकतो ना. हे प्रायमरी कन्स्ट्रक्शन आहे, ते कुठे पण असू शकतो. एक तर असू शकतो की ते एकदमच एक सेकंड, ही डायग्राम थोडी क्लिअर असणार. ठीक आहे. हा, तर आपण या डायग्राम मध्ये बघू, हा जो सेंट्रोमेअर आहे तो एकदम सेंटर मध्ये आहे. तर हे काय, एकदम सेंटर मध्ये असलं तर त्याला मेटासेंट्रिक म्हणायचं. आणि एकदमच कॉर्नरवर आल्यासारखं आहे, हे थोडस आर्म सोडत आहे बाहेर, त्याला काय म्हणायचं? अॅक्रोसेंट्रिक. ठीक आहे. आणि एकदम एंडवर असते तर त्याला काय म्हणायचं? टीलोसेंट्रिक. ठीक आहे. तर एक झालं. आता आपण याच्यामध्ये बघू की पी आर्म आणि क्यू आर्म काय आहे. आता बघ, जेव्हा आपण हा सब मेटासेंट्रिक बघितला आणि हा अॅक्रोसेंट्रिक बघितला, आपण बघितलं की हे जे सेंट्रोमियर आहे ते मध्यातून थोडं सरकलंय आणि हे एंड मधून थोडस इकडे आलेलं आहे. तर इथे एक छोटा आर्म बनत आहे आणि एक मोठा आर्म बनत आहे. इथे पण एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. जो मोठा आर्म आहे त्याला आपण क्यू आर्म असे म्हणतो आणि जो छोटा आर्म आहे त्याला आपण म्हणतो पी आर्म. ठीक आहे. याच्यामध्ये पण हा छोटा आर्म म्हणजे पी आर्म आणि हा मोठा आर्म म्हणजे क्यू आर्म. ठीक आहे.